त्याचे हे गिअर लॉक ही दिली ती बरोबर. हे बा याच्यावर 0 म्हणजे हे हा गिअर कंपल्सरी 0चा सेट करावा लागतो. हा टोकन यंत्रात खूप महत्त्वाचा घटक आहे. हा रॉडला आम्ही कधी बी हिरवा कलर लाल कलर न करतो, कारण हा शेतात ऑपरेट करताना जर पडून गेला तर शेतात डबल सापडत नाही. या मापाचं पेरणी लांबू शकते, आपली अडचण आहे ती. केला सेट. पहिला हा 0 आहे, याच्यावर ऑलरेडी 0 लिहिलेलं आहे. याला काही गिअर नाही, फक्त गोल चाक म्हणा तुम्ही. 2 नंबर. आता याला म्हणतात शेतकरी बंधू गिअर म्हणतात. ते चपटी नावाचं हे नाव आम्हाला. याच्यातलं जे छिद्र आहे हे सांगतात की कोणतं बियाणं बसतं. आता माझ्या याच्यात जर 2 बियाणं बसू राहिले ज्वारी, तर 2च ज्वारीचे बियाणं पडत. जर मी हा गिअर सोयाबीनचा घेतला, वेगवेगळे नंबर आहे त्याला. 32 नंबर असेल, आता 88 नंबर आहे, असे वेगवेगळे नंबर आहे. फक्त हे छिद्र पाहायचं. घरचे दाणे आणायचे सोयाबीनचे, तर तुमची जे असते व्हरायटी असेल, छोटे दाणे असेल, तर ते 3 दाणे बसतील तर 3च दाणे पडतील. जर याच्यात तुम्हाला अगोदर 2 दाणे बसले तर 2च पडणार. मक्काचा 1 बसला तर 1च. आम्ही लसूण सुद्धा याने पेरतो, लसणाचा गिअर वेगळा आहे. झालं. हे म्हणतो आपण चंद्रकोर. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. हा जर पडला तर ती युनिफॉर्म पडत नाही. कधी 5 दाणे पडतील, कधी 2 पडतील आणि कुठं पडणारच नाही. ही चंद्रकोर सुद्धा आपण लाल कलरनं पिवळ्या कलरनं बनवतो. आता सेटअप कशी करायची? चंद्रकोर याच्यात राहते, दाणा पुशिंगसाठी राहते. हे असं सर्क्युलर. त्याला बी हे बॅचेस यायच्यात. हा चला सेट. झालं सेट. हे जर उठलं याच्यात पलटायची पाहिजे. आता हे की नाही, हे आपल्या सेंटरवर आहे. आता किती सेंटीमीटर उराला अंतर याच्यातलं अंतर आम्ही आता याच्यावर ठरवलं तयार करताना. आता हे अंतर सांगा सेंटीमीटर किती झालं. मग गणित पक्क नाही साहेब. 12, 13, 14, 15, 16. ओके. म्हणजे 16 सेंटीमीटरवर पडणार. दोन रोपातलं अंतर जे आहे ते प्लॅन जसं 15 पाहिजे आपल्याला आहे तसं जमलेलं येतात. तुम्ही म्हणता की सर ही झाली ज्वारी, आम्हाला पेरायचे मक्का 1 फुटावर, तर याला इथून नटबोडे 2 हे आम्ही खोलतो. ही पत्ती हे निघतं ह्याच्यात, आणि याच्याऐवजी आम्हाला ते दुसरं प्लेन झाकण लावलं. असा गॅप राहतो हा 1-1 फुटाचा. त्यानंतर बी झालं तर 1 फुटाचं राहील. बरोबर. हे घर आम्ही असं त्याला ॲरो आहे की नाही, हे या साईडला ॲरो आहे. हे इथून नटबोर्ड खोलले की सगळे 1-1 चपटी 1-1 घर काढतो, पुन्हा सेट करतो. याच्या ऑलरेडी आपल्याकडे प्लेट भेटतात ते साध्या बंद करण्याच्या प्लेट असतात. आता हे पहा, जनरली टोकन यंत्रानं पेरताना काय अडचण येते? जर बेड जून महिन्याच्या अगोदर काढले, जमीन चांगली नांगरली, रोटर मारलेलं आहे, तर सवान बेड निघतात. जर 1 जूनच्या नंतर पाणी पडलं आणि ढेकळं जर आले तर हे लोटाला इतका त्रास होतो. हे असं दगड आला की असं पोटाला लागते. आणि चालवण्याची पद्धत पहा तुम्ही. आता एक नॉर्मल चालवणे असं फ्रीली राहून पोटाला घेऊन असं चुकीचं आहे. वापसा कंडिशन आपण जो म्हणतो, वापसा कंडिशन मध्ये जसं आपण बैलांना तिकडे पेरत होतो तेव्हाच हे गाऱ्यात चालवायचं यंत्र नाही. वाफ झाली की मोकळं चालतं. आता हे पहा एक साईडला. आता जनरली काही लोक काय करतात, बेड जर लाड असला तर बेडवून चालतात. बेडवून बी चालता येतं ओके, आणि ह्या नालीतून बी चालता येतं. बाजूला एकदा हे आम्ही शक्यतो बेडवरून न चालता सर नालीतून चालतो युनिफॉर्म. बाजूला तर मोकळं चालू द्या एकदा. हे पहा, फक्त चालवताना अंतर सरळ पाहिजे आपलं. हा, आणि जेव्हा मदत आहे तेव्हा मदत तुम्हाला मदतून चालवलं. जर 3 वेळी पेरायच्या असत्या तर मी एक अंतर इथं ठेवलं असतं, एक इथं नाही एक इथं. डायरेक्ट आपण फक्त याच्यावर नाही चालवत, अशा याच्यात नाही चालवत नालीमध्ये इकूमध्ये. आणि हे बी असं चालवतो बिंदास. जर ढेकळं आले ना तर पोटाला लागतं ते. लोक काय करतात बरं आमचे, ही जी ही तू काढून टाकतात आणि असं वरून बांधून ठेवतात. ते अजून सोपं जातं. पण मंत्र काय माहिती का, सोयाबीनच्या बियाण्यावर जर माती पडली नाही तर ते बियाणं उगवत नाही. आम्ही हरभरा पेरतो, बी नाही उगत.
दाणे उघडे पडले ते फुलतण वाळून जात. भुईमुग पेरतो, भुईमुग उघडा राहिला की आपल्याला घालता येतात. तर त्याच्याकरता याला काय असं हे नाही, बांधून ठेवायचं नाही. ही एका प्रकारची पास आहे हम्म. माती पाडण्यासाठी. बंद करायला. याची बी तुम्हाला लेवल करता येते. एक हे जे 2 नट आहे की नाही, हे काढले की अजून ते जमीन लागते. ह्या यंत्राला काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त वापसा कंडिशन चालवायचं. सरळ जमीन जर असली चांगली, एक नंबर पेरणी होईल. मधली उघड पडायची, मग डिस्टन्स कसं मेंटेन करायचं? फक्त सर याला बी आपण काय करू शकतो, याला एक अँगलची फिटिंग जर केली त्याची, तर बरोबर ती अशी चरवळ चालते. याला टी साईडला भेटते एक म्हणजे angle छोटा बरोबर हा. असेल, दोन्ही बाजूला पाहिजे ते. हा, तेव्हा दोन्ही ते साईडला. आपल्याला समजेल. ती बरोबर याच्यावर बी. नाही आता मशीनच अशा आलेल्या आहेत की 3 मशीन किंवा 2 मशीन सुद्धा अशा प्रकारचे आलेले आहे ऑलरेडी आता. हा. हम्म. हे नाही, मशीन असं पण नाही, आलंय. बा. गेलं हे की मशीन नाही, दिवस चालवायची झालेलं नाही. तसं आपल्याकडे. दिवस चालवली तर याच्यातला जो गेअर आहे पांढरा हा कटतो. हा कटला की मग ते युजेबल म्हणजे होतच नाही. तर ती कधी बी तुम्ही सरळ चालवायची, रिवर्स चालवायची नाही. जेव्हा आता बियाणं काढायचं, तर बियाणं काढायची बी प्रोसिजर हे करावं लागतं असं, आणि हे असे उलटे करून घ्यायचं म्हणजे असं करायचं. वाजलं काय? जास्त. हम्म. साधारण सर 1 किलो बियाणं तसंच राहायचं आणि मग काढून घ्यायचं. जास्त कॅपॅसिटी काय आहे? आलं सगळं मशीन. 5-5 किलो पर्यंत राहायचं. 5-5 किलो पर्यंत. डिपेंड आपण कोणतं क्रॉप आता आमच्या त्याच्यावर. बुलढाणा जिल्ह्यात सर टोकन यंत्र. हे टोकन यंत्र बैल जोडीला 2 सेट केलेले आहे. टीप नील म्हणजे टीप Yes. तयार केली 3ची. पण हा काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला जोडलेलं आहे, हम्म. काही जे ऑलरेडी इंजिन आले याच्यातले नवीन जुगाड वेगवेगळे त्याच्यात लावलेली आहे. थोडक्यात काय की टोकन यंत्र आणि टोकन करणे ही आपल्याला पद्धती हळूहळू पसरवायची आहे, कारण बेडवर त्याची गरज आहे. गरज आहे. याच्यामध्ये बाकीचे सेविंग तर भरपूर झालं. म्हणजे पहिलं तुमचं झालं की नांगरणीसाठी मशीन नाही, तुम्हाला पेरणी करण्याकरता यंत्र गरज नाही, वेगळी आवश्यकता काही पडणार नाही आपल्याला. तेव्हा बेड आणि बेडवरचं टोकन, आता हे एवढं ही टेक्निक तुम्ही समजून घ्यायचं आहे की आणखी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ज्या ज्या केविकेत आपण पुन्हा जाणार आहात त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे डेमो करून बघायचं आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स यामध्ये वाढवायचा आहे त्या त्या प्रकारच्या सॉईलप्रमाणे. फक्त एक लक्षात घेऊया की आपण सॉईल जरा मऊ करून घेतली की सुरुवातीलाच करायचे, ते पुन्हा तुम्हाला काम पडणार नाही. ठीक आहे, तर आपण 2 गोष्टी या ठिकाणी शिकलो. आता हाऊ टू प्रिपेअर कसं करायचं बेड एक, आणि टोकन यंत्र चालवायचं कसं, टोकन कसं करायचं. ओके, मॅनेज कसं करायचं? मॅनेज कसं करायचं सगळं ठीक आहे. तर आता आपण ब्रेक करूया, जेवण